नमस्कार मित्रांनो, सूरज निकम ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज चालू केली ज्याचं नाव आहे लेट्स थिंक अँड टॉक. तर या सिरीजमध्ये नेमकं काय असणार आहे? तर या सिरीजमध्ये आजची जी तरुण मुले एका वेगळ्या मार्गाने चाललेत, व्यसनाधीनच्या मार्गाने चालले, तर त्यांना सुधारवण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न. जे चुकीच्या मार्गाने चाललेत त्यांना योग्य मार्गाने आणण्यासाठी. कदाचित मी तुमच्यापेक्षा लहान असू शकतो, पण तुमचा बारका भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो. कारण मी दारूमुळे व्यसन झालेल्या घराची जी परिस्थिती पाहिली ती कदाचित तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं, म्हणून एक छोटासा प्रयत्न चालू. हा प्रयत्न फक्त दारूच्या संदर्भातच नसणार आहे. असे अनेक प्रश्न आहेत जे आत्ताच्या तरुणांना पडलेले आहेत, जसे की नोकरीची समस्या. त्यातून एक छोटासा काढलेला हा उपाय. तर चालू करूया एक नवीन सिरीज. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट मिळते. आणि जर तुम्हाला याबद्दल अजून काही मला सांगायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणतीही कमेंट टाका, त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की मिळेल. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण. आजची तरुण मोबाईलमध्ये कशी बसते. तर तरुणांना सर्वात मोठं व्यसन लागलं आहे ते मोबाईलचं. काही दिवसानंतर कॅन्सर, ब्लड प्रेशर, डायबिटीज याच्यापेक्षा मोठा प्रश्न असणार आहे की मोबाईल व्यसन कसं सोडावं. असे दवाखाने असणार आहेत ज्यामध्ये मोबाईलचं व्यसन कसं सोडावं हे शिकवलं जाईल. म्हणजे ते एक प्रकारचे डॉक्टरच असतील आणि त्यांना जबाबदार पण आपणच आहे. असले दवाखाने उघडायला जबाबदारी आपणच आहे. कारण आपले तरुण हे पूर्ण दिवसातील 12 तास ते 14 तास हे पूर्णपणे सोशल मीडियावर व्यस्त आहेत आणि त्यामुळे त्यांची कार्य करण्याची क्षमता आहे ती त्यांनी पूर्णपणे नाहीशी करून घेतली. त्यामुळे भावनिक राहण्याचा प्रश्न त्यांच्यामध्ये कधीच राहिला नाही. कदाचित ते भावनिक नाहीत आणि याचमुळे की त्या मुलांना भावना हा शब्द राहिला नाही. ती मुले त्या व्यसनाच्या, मोबाईल या व्यसनाच्या आहारी खूप एकदम गुंतून गेलेले आहेत आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी जितके लवकर प्रयत्न करता येईल तितके लवकर केलं पाहिजे. मुलांना मोबाईलचं व्यसन लागण्याचंही कारण त्यांचे पालकच आहेत. कारण कमी वयात मुलांच्या हातात मोबाईल येतो कुठून? जी मुलं कमवत नाहीत त्यांच्याकडून मोबाईल येतो कुठून? हा पण पहिला प्रश्न आहे. कारण ज्या मुलांना आईबापांच्या जीवावर जगण्याची सवय आहे त्या मुलांकडे मोबाईल, म्हणाल तितके पैसे दिल्यामुळे त्या मुलांची कदाचित मानसिकताही पूर्ण बिघडलेली असेल. आज वृद्धाश्रमामध्ये जी वयोवृद्ध माणसांची संख्या वाढत चालली, त्यांची मुलं ही पूर्णपणे शिकलेले, पण आपण असा विचार का करत नाही की या मुलांनी त्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकलं का? याचं एक सोपं उदाहरण सांगतो मित्रांनो. ज्या आईवडिलांनी मुलांना संस्कार देण्याऐवजी फक्त पैसे दिले ना, त्याच आईवडिलांची मुले त्यांना वृद्धाश्रमात टाकतात. एखाद्या शेतकऱ्यांचं मूल तुम्हाला कधी वृद्धाश्रमात दिसणार नाही, कारण त्यांना योग्य वेळी योग्य संस्कार दिले गेलेले असतात. त्यामुळे मुलांना संस्कार देणं का पैसा देणं यापैकी एक गोष्ट तुम्हाला निवडावीच लागेल. कारण वयाच्या 5 वर्षापर्यंत मुलांना पैसा या गोष्टीचं महत्त्व माहीतच नसतं आणि 5 वर्षानंतर आपण सवय लावतो त्यांना की आपण त्यांना किती पैसे देऊ. आणि आईवडिलांच्याच लाडाच्यामुळे कदाचित मुले भावना विसरलेत, त्यांना सुख दुःख यामधले कोणतेच फरक माहीत नसतं. खरं तर सुरुवात ही आपल्यापासून करूया बदलाला. आपण आपल्या मुलांना खूप कमी वेळ मोबाईल देऊया, जेणेकरून की त्यांना आपल्या सभोवतालच्या माणसांशी बोलता येईल, त्यांना त्यांच्या भावना सांगता येतील, आपल्या भावना त्यांच्याशी शेअर करता येईल. हा प्रयोग एकदा करून बघा, त्यानंतर आपल्याला समजेल की आपली मुले कोणत्या दिशेने चालली. आणि दुसरा पॉईंट असं सांगायचा आहे की जरी तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या, कारण मुलांना जर मागितल्यानंतर पैसे मिळाले तर त्यांना त्या पैशाची किंमत राहत नाही आणि त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटावं लागतं की ज्यावेळेस मी पैसे मागतोय त्यावेळेस मला मिळते. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा की असतील तरी मुलांना थोडे देऊ नका. आपल्या तरुणांना भावना विरहित नाही करायचं, आपल्याला भावना त्यांच्यामध्ये टाकायची. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न करूया आणि एक नवीन सिरीज आहे, तुमचा फुल सपोर्ट पाहिजे आणि असाच तुमची साथ मिळाल्यानंतर आपण यापेक्षा अनेक विषय असे मांडूया ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राला काहीतरी देता येईल. की या सिरीजवर तुम्ही नवीन असाल तर ही सिरीजला पहिल्यांदा सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.